वर्षाचा पीएचडी करावी आणि त्यांनी काय 40 वर्षापर्यंत पीएचडी करू नये आणि दुसरी पीएचडी नाही करावी. आणि दोनदा दुसऱ्या विषयात पीएचडी करू नये एका विषयात झाल्यानंतर. पण डॉक्टर साहेब मग GR का काढला नाही का? अरे सुधारित म्हणजे 26 पासून 30 पर्यंत नेण्याचं तुमचं लॉजिक काय आहे हे तर समजून सांगा. आणि वयाची अट का टाकता तुम्ही? पहिले वयाची अट बाजूला करा. त्यांची मेन मागणी काय आहे? वयाची अट पूर्णपणे बाजूला करा तुम्ही. नाही, आमदार संजय मेश्राम बोलतोय. उमरेड विधानसभा एकमेव आमदार आहे साहेब नागपूर जिल्ह्याचा. हा बोला. नाही पण तुम्ही बघा, कोणी शेण खाल्लं म्हणजे आपणही शेण खायचं असं काही आहे का? आता मी पहिले बरा झाला तुम्ही आता मला सांगितलं की पहिले जाऊन म्हणजे रोहित रेमुल्लाच्या मृत्यूनंतर हा विषय पूर्णपणे आम्ही घ्यायला पाहिजेत. आता तुम्हाला नाही धारेवर धरलं साहेब. बघा मग आमच्या लोकांना आणि शिरसाट साहेबांना तर तुम्ही बघून घ्याल. काय नाही, पहिले इथली अट दूर करा आणि जे आपल्या समाज कल्याणची अट मी दूर केल्याशिवाय राहणार नाही. नाही तर साल्याला आमरण उपोषणावर बसेन मी. तुम्ही आता हिवाळी अधिवेशनामध्ये अरे कसला केंद्रबिंदू? नाही समाज कल्याणच्या निधीमध्ये आपल्या निधीमध्ये आता यावर तुम्ही सगळ्यांना ते जे बसलेत उपोषण यांच्या 3-4च प्रमुख गोष्टी आहेत. तेवढ्यावर चर्चा करून हो म्हणा की लोक आणि मला बोलवा ना, यांना बोलवा सगळ्यांना, आमदारांना आणि प्रतिनिधींना. मी पण येतो. हो, इथे मोबाईलवर बोला तुम्ही की आम्ही हे प्रश्न सोडवतो.